आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। अवैध दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करून महिलांना दिला रोजगाराचा नवा मार्ग। लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांचा उपक्रम राज्यभर चर्चेत। पुण्यातील येरोडा परिसरातील लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारूच्या भट्ट्यांवर कठोर कारवाई करताना त्या व्यवसायाशी संबंधित महिलांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांचा उपक्रम सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनला आहे। दिनांक 29 मे 2026 रोजी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात अवैध दारू व्यवसायाशी संबंधित महिलांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं। अगरबत्ती, मेणबत्ती निर्मिती, घरगुती उद्योग तसंच घरबसल्या करता येतील अशा व्यवसायांचे प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, नगरसेविका अश्विनी लांडगे, सामाजिक कार्यकर्त्या अंजुमन आप्पा, ज्योती चंदगड, सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते, पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्ते आणि परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला। अवैध धंद्यांवर कारवाई करणं हे पोलिसांचं कर्तव्य असलं तरी अनेकदा काही दिवसानंतर तेच धंदे पुन्हा सुरू होत असल्याचं चित्र आहे। मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी कारवाईसोबतच पुनर्वसनाचा मार्ग स्वीकारत महिलांना सन्मानाने जगण्याची नवी दिशा दिली। येरोडा येथील लमाण तांडा परिसरात इंग्रजांच्या काळापासून अवैध दारूच्या भट्ट्या सुरू असल्याचं बोललं जात होतं। त्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्याचं धाडस वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी केलं अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे। अलीकडेच बनावट दारूमुळे पुण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असताना येरोडा परिसरात सुरू असलेल्या या सकारात्मक उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सिंगम म्हणून ओळखले जाणारे रवींद्र कदम हे लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे पहिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत। नव्याने स्थापन झालेल्या या पोलीस स्टेशनमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी परिसरातील गुन्हेगारी, दहशत आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू केली। येरोडा, लक्ष्मीनगर आणि आसपासच्या भागात गुंडांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिक भयभीत वातावरणात राहत होते। मात्र कदम यांनी कठोर पोलीस कारवाई करून अनेक गुन्हेगारांची मुस्कटदाबी केली। गुन्हेगारांच्या दहशतवादी विरोधातील त्यांच्या कारवाईचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आले आहेत। जामिनावर सुटून परिसरात मिरवणूक काढणाऱ्या आणि दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांवर त्यांनी थेट कारवाई करत सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे। स्थानिक नागरिकांच्या मते आज येरोडा परिसरात रात्री उशिराही सामान्य नागरिक निर्भयपणे फिरू शकतो, याचं मोठं श्रेय रवींद्र कदम यांना जातं। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। आता 100 वर्षापर्यंत धंदा करत होते, आता साहेबांनी बंद केला, तोडफोड करायला लागले म्हणून आम्ही बंद केले। आता काहीतरी आमचा विश्वास करा। आता साहेबांनी मला बोलवले कामासाठी, काहीतरी मदत करायला म्हणून आले। आज लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनमध्ये आलेलं आहे, कशासाठी बोलवलं, काय सांगणार आपण? माझं नाव मीना प्रमोद अवचरे, गणेशनगर लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्हाला व्यवसायासाठी बोलवलं आहे। प्रशिक्षण देणारे आणि महिलांसाठी गृहउद्योग देणार आहे रवींद्र साहेबांनी जाधव त्यांनी बोलवलं आहे आम्हाला। आज पहिली वेळ आम्ही पण बचत गट चालवत आहे आणि आज पहिली वेळ असं घडतं आहे की पोलीस स्टेशनमध्ये साहेब आम्हाला गृहउद्योग देते, त्यामुळे आमचं अजून कॉन्फिडन्स वाढलं। कधी असं पोलीस स्टेशनमध्ये असं कधी पाहिलं का तुम्ही? पहिली वेळ आहे आज, 4-5 महिने झाली साहेब आले, पण त्यांनी खूप चांगलं क्रांतिकारी पाऊल तुम्ही उचललेलं आहे तुमच्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, काय बोलाल त्याबद्दल? हे करणं गरजेचं होतं, कारण जर आपण दारूचे धंदे उद्ध्वस्त करतोय तर त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे। ज्येष्ठ महिला आहेत, विधवा महिला आहेत, त्यांना काम नाही आहे, रोजगार नाही आहे, तर रोजगार निर्मिती करण्यासाठी हे गरजेचं होतं की जेणेकरून त्यांना उदरनिर्वाहाचं साधन होतं। सर, मोठ्या संख्येने महिला होते, ज्यांच्या भट्ट्या फोडलेले होते 100 वर्षापासून चालू होते, ते पण महिला इथं आलेले। ते आता एक महिलाने एक छोटीशी बोलले की ह्या साहेबांनी आमच्या भट्ट्या फोडल्यात आणि हेच आम्हाला काम देतात की रोजगार देणार आहे, काय? नाही, त्याच्यामध्ये त्यांच्या मनात पण कुठेतरी अपराधाची भावना आहे की आपण जे काम करत होतो ते चुकीचं काम करत होतो, पण आता ते त्यांना समजलेलं आहे आणि ते जे तृप्तीताई देसाईंनी जे काम सांगितलेलं आहे, जे रोजगाराबद्दल माहिती दिली आहे
त्याबद्दल त्या जागरूक झालेले आहेत आणि ते नक्कीच ते रोजगार करतील ते. सर भविष्य काय? ताई, आपण राज्यभरात फिरता, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आज आपण ह्या पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहे की ज्या महिलांच्या भट्ट्या वगैरे फोडलेल्या होत्या त्यासाठी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी तर रोजगार देणार आहे. आपण काय सांगणार त्या बाबतीत? मी येरवडा भागातलं जे लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन आहे सध्या तिथं आली आहे आणि या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक अवैध धंदे आणि बऱ्याच वेळेला महिलांच्या माध्यमातून जे आहेत ते अवैध धंदे जे दारूचे होते ते सुरू होते आणि त्या भट्ट्या पोलिसांच्या माध्यमातून उद्ध्वस्त केल्या गेल्या होत्या. खरं तर दारू जे आहे त्याच्यामुळं अनेकांचं नुकसान होतं, अनेक संसार उद्ध्वस्त होता, अनेक मुलं व्यसनाधीन होतं आणि पोलिसांनी ते खूप चांगली कामगिरी केलेली होती. परंतु त्याच हातांना काम मिळावं, रोजगार मिळावा यासाठी मात्र कुठलंही पोलीस स्टेशन कधी पुढाकार घेत नाही आणि माणुसकीच्या नात्यानं आपल्या त्या भगिनींना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या हाताला 4 पैसे मिळाले पाहिजेत, त्यांचा संसार नीट चालला पाहिजे अशी जी भावना आहे ती इथले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत रवींद्रजी कदम यांची होती. त्यांनी मला जेव्हा फोनवर सांगितलं तेव्हा मी सांगितलं की कारण राज्यभरात आम्ही काम करतो आणि मी अनेक पोलीस स्टेशनला राज्यभरात जात असते, परंतु अशा कुठल्या रोजगार देण्याच्या मेळाव्याला किंवा कुणाला तरी गृहउद्योग देण्यासाठी वगैरे असं कुठलं मार्गदर्शन करायला कधी गेले नाही. कारण असं कुठं महिलांसाठी कोणी पुढाकार घेतला नाही. हे पहिलं पोलीस स्टेशन असेल की जिथं हा पुढाकार घेतला आणि आम्ही सुद्धा राज्यभरामध्ये बचत गटाच्या माध्यमातून असेल, भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून जो रोजगार उपलब्ध करून देतो त्याची माहिती दिली आणि आम्हाला रोजगाराच्या संदर्भामध्ये या महिलांना काही मदत करता येईल का किंवा त्यांच्या हाताला रोजगार देता येईल का याविषयीची माहिती दिलेली आहे आणि बऱ्याच महिला ज्या आहेत त्या आता खूप चांगलं काम करायला तयार आहेत. म्हणजे जे हात दारू विकत होते ते कदाचित आता देवाची अगरबत्ती बनवताना दिसतील, मेणबत्ती बनवताना दिसतील किंवा अनेक आपले घरगुती मसाले आहेत, वेगवेगळे आमच्याकडे उद्योग आहेत. तर निश्चितच त्याचं प्रशिक्षण देऊन आपण 15-20 दिवसांनी ते जो आहे तो रोजगार सुरू करू शकतो. त्यामुळे महिलांचा उत्साह आहे, महिलांना हाताला काम हवं आहे, त्यांना दररोज पैसे मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांची कष्टाची तयारी आहे. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन केलं आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हे जे महिला मेळाव्याचं किंवा महिलांना गृहउद्योगाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात जी आहे ती महिलांची उपस्थिती. दररोज दारू तयार करून दररोज दिवसाकाठी 1000-1500 रुपये ज्यांना मिळत होते आज त्यांच्या तुम्ही हाताला काम देत आहे आणि जेमतेम त्यांना 300 ते 500 रुपये रोजगार मिळेल अशी अपेक्षा आपण करूयात. म्हणजे त्या महिला तयार होतील असं वाटतं का तुम्हाला? दारूचा जो धंदा आहे तो अवैध धंदा आहे आणि तो बऱ्याच वेळेला चोरून केला जातो आणि तशा धंद्यातून आपण जर बघितलं तर जे उत्पन्न आहे ते कैक पटीने जास्त असतं आणि त्यामुळं त्या महिलांना पैशाची जी आहे ती सवय लागलेली असते. म्हणजे दररोजचं जे आहे ते 1000 रुपये 1500 रुपये कमवण्याची सवय लागलेली असते. परंतु थोडे कष्ट केले आणि आपली मानसिकता बदलली, जर आपल्याला कुठल्याही दारूच्या व्यसनापासून आपल्या भागातल्या लोकांना दूर ठेवायचं आहे किंवा आपल्याला दारूचे धंदे सुरू करायचे नाही तर निश्चितच कष्टाची तयारी महिलांची असते आणि मला वाटते ती महिलांची मानसिकता आहे. कारण आता जर हातामध्ये कुठला उद्योगच नाही आहे तर आपण कुठलं ना कुठलं काम करू आणि आपलं घर चालवू ही मानसिकता असल्यामुळे महिला निश्चितच पुढाकार घेतील. इथून पोलीस स्टेशनला पण तुम्ही असं महिलांना संदेश देणार का? राज्यभरात आता अनेक ठिकाणी जात असते. या पोलीस स्टेशनने आम्हाला बोलवलं त्यामुळं इथं मी महिलांना मार्गदर्शन करायला आले. जिथं जिथं बोलवलं जाईल तिथं महिलांना जे मार्गदर्शन करता येईल, त्यांच्या हाताला काम देता येईल किंवा त्यासाठी कुठल्या 4 गोष्टी सांगता येईल तर निश्चितच जिथं बोलवलं जाईल तिथं आम्ही निश्चितच जाऊ. ताई, मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते त्यांच्यासाठी आपण हे नियोजन केलेलं आहे. किती दिवसात त्यांना रोजगार भेटणार असं काय? आता महिलांची जी मोठी संख्या होती त्याचं श्रेय सुद्धा पोलीस स्टेशनलाच आहे. कारण पोलीस स्टेशनच्या ज्या पद्धतीचं काम सुरू आहे त्यामुळे महिलांना सुरक्षित वाटतं आणि त्या सुरक्षिततेच्या भावनेतूनच पोलीस स्टेशनला जे आहे ते शेकडो महिला इथं आलेल्या होत्या. या महिलांना आत्ता जेव्हा आपण माहिती दिली तेव्हा काही 1-2 उद्योग जे आपल्याकडे आहेत त्या संदर्भामध्ये त्या जर काम करायला तयार असतील तर निश्चितच पुढच्या 8-10 दिवसामध्ये त्याचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि साधारण एक 15-20 दिवसांनी त्यांना रोजगार आपण उपलब्ध करून देऊ शकतो. त्यासाठी जागा पण लागेल, ते त्याचं निश्चित केले का? नाही, त्याच्यासाठी जागा लागणार नाही. प्रत्येक ठिकाणी आपण जे सांगितलंय की जागा जर लागली असती तर मग बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या होऊ शकणार नाही. आपण प्रत्येक घरामध्ये या वस्तू देणार आहोत, हे बॉक्स देणार आहोत, त्यांना वजन काटा जो आहे
तो उपलब्ध केला जाणार आहे आणि ते साहित्य दिलं जाणार आहे. त्यामुळे आपल्या घरातली कामं उरकून दिवसभरातला जो 1-1.5 तास आहे तो त्यांना द्यायचा आणि ते काम करायचं आहे. त्याच्यामुळे कुठली जागा घेण्याची काही गरज नाही आहे. प्रत्येकाने आपापल्या घरातून ते काम करायचं आणि पॅकिंग करून आम्हाला जे द्यायचं आहे त्याची कुठली विक्री करायची नाही आहे. कुठेही तुम्हाला मार्केटिंगला जायची गरज नाही आहे. जे काय आहे ते आमच्या संघटनेच्या माध्यमातून ते होईल. खऱ्या अर्थाने बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. खऱ्या अर्थाने लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय रवींद्रजी कदम साहेब यांनी जो काही आदर्श दिलेला आहे हा संपूर्ण पुणे शहराने नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने घेतला पाहिजे की पोलिसांचं कामच आहे एखाद्या ठिकाणी कारवाई करणं, पण ती कारवाई झाली तर तिथं न थांबता त्यानंतर त्या लोकांना त्याच्यातनं बाहेर कसं काढता येईल याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज कदम साहेबांच्या माध्यमातून इथं झालेलं आहे. म्हणजे ज्यांच्या दारूच्या भट्ट्या तोडल्या त्यांनाच आज म्हणजे जे काही त्यांना 1000 रुपये मिळत होते पण ते सन्मानपूर्वक नव्हते, पण आज त्यांना जे काही 500 रुपये 300 रुपये 400 रुपये जे काही मिळणार ते त्यांना सन्मानपूर्वक मिळणार आहे. आणि हा सन्मान द्यायचं काम या ठिकाणी आज रवींद्र कदम साहेबांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे. तृप्तीताई देसाई आले, आम्हाला खूप अभिनंदन वाटतं की ते आमच्यापर्यंत आले, कारण ते खूप लांब लांब फिरतात. मंदिरमध्ये नाही जायचं तिथं भांडायला जाती, कुठं काय झालं तिथं जाती ती भांडायला, परंतु आज ते एक पोलीस स्टेशनमध्ये येऊन आणि आपल्या महिलांसाठी उद्योग काय तर करायचं आणि ते कदम साहेबांचे मार्फत ते हे काम होतं. आम्हाला खूप चांगलं वाटतंय हे काम, म्हणजे गरीब महिलांना भेटत आणि हे झोपडपट्टीमध्ये देण्यासाठी नाही, फक्त आपल्यासाठी इथं आलेलो, कारण का आपल्याला काहीतरी रोजगार मिळणार आहे या खुशीने इथं आले. बरेच महिलांना पण पोलीस चौकीला कशाला बोलवले, पोलीस ठाण्याला काय काम आहे, ज्या महिलेला फोन केला तर पहिले घाबरले की पोलीस स्टेशनला कशाला बोलवले. तर आपण कुठली कंप्लेंट न देण्यासाठी, कुठली भांडणं झाली ते न सांगण्यासाठी, त्याच्यासाठी ते आपण जमलेलो नाही की आपण एक रोजगार निर्मिती विशेष करून कदम साहेबांचं अभिनंदन करा आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण का आज पहिल्यांदा माझा जन्म इथला आहे, आज माझ्या जन्मापासून आतापर्यंत मी पहिल्यांदा हा कार्यक्रम असा पाहते की जे माझ्या माता भगिनींच्या त्यांच्या कल्याणासाठी हा कार्यक्रम जर तुम्ही तर राबवलाय त्यासाठी तुमचे मनापासून मी आभार मानते. कारण का तुम्ही एक भावासारखे त्यांच्या पाठीशी उभे राहिलात आणि त्यांचा विचार केलात, त्यासाठी तुमच्या मनापासून आभार. आणि असाच विचार तुम्ही पण मनात आणा की सरांनी आपल्यासाठी एक रोजगार उपलब्ध करून देणार आहेत, तो रोजगार कसा आपण पुढे न्यायचा आहे आणि त्या रोजगारांमधून आपण आपली कशी उन्नती घडून आणणार आहोत हे आपण साहेबांना दाखवायचं आहे. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.